हां राजू भाऊ, आता तुम्ही आपला खरबुजाचा प्लॉट पाहिला. आपल्या वॉक्स फार्मचं जे ट्रेनिंग सेंटर आहे श्रीरामपूर मध्ये उंदीरगाव या ठिकाणचं बालम फार्मचं. तर आता आपण या कांद्यामध्ये उभा आहोत. आपण हा आज पाहतोय, हा जवळजवळ 47 दिवसांचा कांदा आहे. तर हे कांदा पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटतं, जरा तुमचं मनोगत सांगा. बघितल्यानंतर मी हेच म्हणतो की कांदा हा 46-47 दिवसाचा नाही वाटत. असं वाटतं की कांदा आता जस काढायला आलाय, बर. जवळजवळ काम पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. तर एवढा मोठा कांदा एवढा लवकर बनणं म्हणजे विशेष वाटतं. जरा एखादा काढून दाखवतो का? एखादा काढून बघू. याच्यातला छोट्यात छोटा कोणता आहे? काढा कुठला तुम्हाला जो वाटेल तो घ्या. हो, तर राजू भाऊंनी तर कांदा काढलेला आहे. आपण पाहू शकतो की या पद्धतीने मुळांची जी वाढ अगदी सशक्त पद्धतीने या ठिकाणी. काय वाटतं राजू भाऊ? मस्त. आणि अजून तर हा कांदा बराच मोठा झाला असता मला वाटतं. नाही, आता हा 47 दिवसांचा आहे. 47 आहे. कांद्याचं ऍक्च्युली रोग किती दिवसाचं असतं? कांदा हा साधारणतः 100 ते 110 दिवसांचा कांदा. बापरे. मग तर 47 दिवस. अजून बाकीचे तर 50-60 दिवस बाकी आहेत त्याला. 60-70 दिवस. आता याची त्याच्यामध्ये तर- पात तुम्ही पाहू शकता. या पातीवरनं काय हो. वाटतं तुम्हाला? ही पात एवढी सशक्त पात आहे. बरोबर बरोबर बरोबर. ही खूपच मोठी झालेली आहे पात. कारण पात जेवढी सशक्त तेवढा रस त्याच्यामध्ये उतरतो आणि त्या पद्धतीने त्याची साईज होत असते. इकडे होत असते. अच्छा. कारण अन्न बनवण्याचं काम पानं करतात. त्यामुळे ते जर सशक्त असतील तर जे फायनल आउटपुट आहे ते आपल्याला त्या पद्धतीने मिळत असतं. अच्छा. तर ओव्हरऑल तुम्ही हे पाहून तुमचं मत काय सांगाल? हेच की संपूर्ण जो कांदा आहे हा सुद्धा जवळजवळ सगळा सारखाच कांदा आहे. म्हणजे असं नाही की हेच एक रूप मोठं वाटलं. याच्यापेक्षा सगळी जी बघतोय मी, साधारणतः प्रत्येक पाण्याची जी क्वालिटी आहे, म्हणजे ही जी पानं आहेत, पानाची साईज आणि त्याची क्वालिटी आणि याला येणारा जो सुगंध आहे कांद्याचा, हा पण खूप जबरदस्त आहे. कांद्याच्या पातीला पण खूप चांगला वास येतोय. तर हिरवागार दिसतो. आणि तसं पाणी बिनी अजून मला वाटतं काय याला काय सोडायचं आहे का अजून पाणी? हा, आता पाण्यावर आलेला आहे प्लॉट हा. अच्छा, आता पाण्यावर आलेला आहे. पाण्याच्या पाळ्या चालूच असतात ना अच्छा. त्या पद्धतीने. तर एकंदरीत खूप जबरदस्त ओव्हरऑल तुम्हाला हे पाहून सगळं समाधान वाटलं? plain वाटतो. आणि असं काही जास्त म्हणजे असं एकदम छोटा एकदम मोठा असा नाहीये. जवळजवळ सरसकट हा सुद्धा एक सारखा कांदा वाटतोय. ओके. आणि मला असं वाटतं याची आतली साईज पाहता ती जमिनीमध्ये आहे, पण ही पण मला असं वाटतं सेमच असावी. कारण हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं प्लॅनिंगनी आहे. अतिशय चांगला प्लॅनिंग आहे हा. आणि क्वालिटी पण अतिशय चांगली आहे. कारण याचा जो वास आहे कांद्याचा हा एकदम मस्त कांद्यासारखाच आहे. एकदम फ्रेश असा. ठीक आहे राजू भाऊ, एकदम. तुम्ही आलात आणि आमच्या या वॉक्स फार्मच्या प्रात्यक्षिक प्लॉट्सला व्हिजिट दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.